चला तर आपण खमंग आणि कुरकुरीत अशी बाफळ्या बनवूया. तर पुढीलप्रमाणे अशी मी सामग्री घेतलेली आहे. तर आपण एका बाउलमध्ये पाणी घेऊया. ते पाणी थोडंसं कोमट करून घ्यायचं, जेणेकरून आपण ते बाफळ्यासाठी वापरू शकतो. तर 2 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि थोडासा ओवा घेतला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि परत हळदी घ्यायची आणि थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि मग पाणी टाकलेलं आहे. त्याला असं छान असं मळून घ्यायचं. मळून झालेलं आहे तर आपण परत त्याला थोडंसं तेल टाकायचं आणि परत मळून घ्यायचं. मग त्याचे असे उंडे काही करून घ्यायचे. असे उंडे काही करून झालेले आहेत. तर आपण त्याला दोन्ही साईडनं तेल लावून घेणार आहोत. तेल लावून घेतलं आहे तर त्याला आपण असं गॅसवर ठेवणार आहोत. गॅसवर आता पाणी घेतलेलं आहे आणि परत दोन्ही ठेवलेले आहोत. त्याला ते झाकून ठेवायचं आणि ते 10 मिनटासाठी आपण ठेवणार आहोत. असे 10 मिनटं झालेले आहेत. तर आपण त्याला आता काढून घेतलेलं आहे आणि त्याला परत 2 मिनटासाठी आपण थंड होण्यासाठी ठेवायचं. ते थंड झाल्यावर आपण त्याला छान असं कापून घ्यायचं. कापून घेतल्यानंतर त्याला आपण आता तळून घेणार आहोत. तर मी कढईमध्ये तेल टाकलं आहे आणि तेल गरम झाल्यावर मी त्याला एक असं सोडलेलं आहे आणि मग त्याला छान असं परतून घेतलं एकदा. मग असे लालसर कलर आला की आपण त्याला काढून घ्यायचे. मी असे काही काढून घेतले आणि मी असं काही वरण बनवलेलं आहे. तर असे काही बाफळ्या रेडी आहेत. तर ते आपल्याला आता जेवणासाठी रेडी आहेत.